तर नमस्कार भावांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल अथर्व भाऊ जाधवमध्ये. तर आजचा विषय असा असणार आहे की आज आपण चाललो आहे देवीचं दर्शन करायला, म्हणजेच महालक्ष्मीला दर्शन करायला. तर त्यासाठी खास एकदम सकाळ सकाळ पहाटे पहाटे उठलेलो आहोत. आणि मी उठलो होतो 4 वाजता सकाळच्या. आणि आवरून वगैरे आवरता आपल्याला वाजलेले 5:30. आणि भाऊ आपला आत्ताशी उठलेला आहे, तर तो पण आता फ्रेश होतोय. तर लगेचच आपला आवरणार आहे आणि आपण जाणार आहोत सकाळ सकाळच. एखाद्या दिवस आपल्यासोबत मम्मी पण येऊ शकते, काय भरोसा नाही आहे. ती बोलली की मी येऊ शकते, माहीत नाही, तर बघू ती येते का नाही. तर चला मंडळी, प्रामुख्याने आपण दोघं तर नक्की जाणार आहोत. आपण दोघं म्हणतोय, माझा भाऊ आणि मी नक्कीच जाणार आहोत. तर बघू आता मम्मी येत असेल तर तिला पण घेऊन जाऊ. तर चला मंडळी, आता निघू मग. काय बघू यार, आपल्या दादाचं किती आवरलेलं आहे, कारण भाऊला लय वेळ लागतोय. तर बघू तरी किती आवरलेलं आहे. ए भावा, किती आवरले? आत्ता शिक भाऊ दात घासतोय बघा. आत्ता शिक भाऊ दात घासतोय. आणि तुम्ही बघू शकता एकदम पहाटेची वेळ आहे बिलकुल. पण असं म्हणजे म्हणतो ना की आम्ही 9-10 वाजता निघत नाही, पहाटेची वेळ आहे. अजून पण अंधार पडतोय. तुम्ही गाड्या पण बघू शकता. तर तुम्हाला परत एकदा दाखवून देतो. इथं मागे आपल्या अंबानी साहेबांचं घर आहे. थोडं जवळून दाखवतो. बघू शकता तुम्ही की अंबानी साहेबांचं घर कसं चमकतं, एकदम खतरनाक. आणि आपल्याला एकदम बाल्कनीतूनच दिसतं. थोडा कॅमेरा थोडा हे झालेला आहे. हां, तर हे अंबानी साहेबांचं घर तुम्ही बघू शकता. म्हणजे आत्ता तरी अंधार पडतोय, म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेत कसं दिसतं अंबानी साहेबांचं घर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या शेजारी आहे लोढा टावर्स. आणि काय मग विशेष खोले. तर आपण महालक्ष्मीला तर जाणारच आहोत, त्यात तर काही शंका नाहीच आहे. परंतु जर आपल्याला वेळ भेटला तसं नाही, वेळेचा काही विषय नाही आहे. परंतु जर आपल्या शेड्यूलमध्ये थोडा टाईम मॅनेज झाला तर आपण जाणार आहोत हाजी अली दर्ग्याला पण, कारण आपण बाबांमध्ये खूप मानतो. तर बघू नाही का, कारण आजचं शेड्यूल थोडंसं पॅक आहे, म्हणून आपण महालक्ष्मीच ठेवलेलं आहे आजच्या दिवसासाठी. परंतु जर हाजी अली दर्गा जमलं तर आम्ही नक्कीच जाऊ तिकडं, कारण भाई आपण पण बाबांचे भक्त आहे. तर नक्कीच जाऊ. भावांनो, आत्ता गरम पाणी वगैरे पिलेलो आहे. आणि आत्ता मम्मी बोलते आहे की तिला पण यायचं आहे. तर ठीक आहे, मम्मीला पण आता घेऊन जाणार आहोत. पहिला आमचा प्लॅन होता की आम्ही दोघंच जाणार आहे, माझा भाऊ आणि मी. पण आता मम्मी पण बोलते आहे की आता दर्शनाला चालले तर मला पण घेऊन जावा. तर ठीक आहे, काही विषय नाही. आता मम्मीचं चालू आहे गरम पाणी वगैरे पिणं. केव्हापासून सगळ्यांचं सगळं चालू आहे. कोण गरम पाणी पितं आहे, कोण 1 तासापासून आवरतं आहे. पण काही विषय नाही, चालत राहतं. म्हणून मी लवकर उठलो या कारणामुळं, कारण मला माहिती आहे लोक किती लेट करतात. त्यामुळे ठीक आहे, काही विषय नाही आहे. आता चाललं आहे हळूहळू का व्हायना, पण चाललं आहे. आता जाऊ थोड्या वेळाने, तर दाखवतो तुम्हाला. तर भावांनो, आता फायनली लिफ्टमध्ये आलो आहे. आणि भरपूर वेळानंतर भावाचं पण आवरलेलं आहे आणि आपल्यासोबत मम्मी पण आलेली आहे. तर आम्ही आता 3 जण जाणार आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला भावांनो, आपण चाललो आहे. कशा टॅक्सीने जाणार आहे का? हां, आपण आपल्या 4 व्हीलरमध्ये जाणार आहे. ब्रिझामध्येच ना, ब्रिझामध्ये जाणार आहे आपण आपल्या. तर चला भावांनो, तुम्हाला दाखवतो तिथं कसं काय आहे. कदाचित आपल्याला आतल्या परिसरामध्ये रेकॉर्डिंग करायला अलाउड नसणार आहे. पण बघू किती रेकॉर्ड करता येते, मी तुम्हाला दाखवतो जेवढं पण मी दाखवू शकतो. तर चला भावांनो, आत्ता वाजले 6:30. जास्त काही लेट झालो नाही आपण, म्हणजे ज्या टायमिंगला उठलो होतो त्यापेक्षा तर लेटच झालो आहे. परंतु हा टायमिंग एकदम बेस्ट आहे. ह्याच टायमिंगला तुम्ही जायला पाहिजे, कारण सकाळची वेळ ही सगळ्यात बेस्ट आहे. या टायमिंगला जाताल तर तुम्हाला गर्दी वगैरे काय भेटणार नाही, सुरळीत दर्शन होईल. तर आत्ता गाडी वगैरे काढतात आहे. तर चला मंडळी, मग आता जाऊ आपण. आपल्याला काही लय लांबचा रस्ता नाही, लगेचच पोचून जाऊ. तर चला भावांनो, देवीचं मस्त दर्शन घेऊ आणि मग पुढं बघू. जा हाजी अली दर्ग्याला गेलो तर ठीक, कारण आज थोडासा शेड्यूल पॅक आहे आपला. आपण नंतर कधी हाजी अली दर्ग्याला पण जाऊ शकतो, जर आज नाही गेलो तर. तर बघू कसा सीन होतो आहे. तर चला भावांनो. तर भावांनो, आता सकाळ सकाळ आल्यामुळं काही गर्दी वगैरे काहीच नाही. आणि फायनली आपण 4 व्हीलरमध्ये बसलेलो आहोत. आणि सकाळ सकाळ आल्यामुळं काही गर्दी नाही, काही नाही. बघू शकता रोड एकदम रिकामी आहे. आणि आज भावाला बोललो की तू आज 4 व्हीलर चालू नको, आज मम्मीला चालू दे, कारण मम्मीला पण खूप चांगल्या प्रकारे 4 व्हीलर चालवता येते. तर आज म्हटलं की मम्मीला ड्राईव्ह करू दे. तर काही विषय नाही. तर एक विषय होता की लई जणांचा प्रश्न असतो की आपल्याला महालक्ष्मी मंदिराला जायचं असेल, महालक्ष्मी टेम्पलला जायचं असेल तर काही तिकीट वगैरे काढावं लागतं का काय असं असतं. तर तसं काही विषय नाही आहे. तिकीट वगैरे काही काढायचं नसतं. तुम्ही डायरेक्ट आज जाऊ शकता. तुम्हाला जर काय देवाला काही नारळ वगैरे काय चढवायचं वगैरे असेल किंवा प्रसाद असेल, त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. स्वतःहून तुम्हाला पाहिजे असेल तरच तुम्ही ते घ्या, नाहीतर असं काही बंधन नाही आहे ते. तर आत वगैरे जायला तर काही पैसे वगैरे लागणार नाही, तुम्ही फुकटात जाऊ शकता. तर काही विषय नाही. आता आपण थोड्या वेळाने पोहोचणार आहोत.
तर भावांनो आता लोकेशनला पोचलो आहोत आणि आता पार्किंगची जागा वगैरे शोधतोय, कारण पार्किंगचा थोडा विषय होतोय. पार्किंग कुठं करू शकतो रे? कुठेतरी करावं लागेल. हा, पार्किंग बंद आहे. सध्या भावांनो पार्किंग बंद आहे, जसं आपला भाऊ बोलला. तर पार्किंगचाच थोडा विषय आहे. तर पार्किंग आपण बघतोय कुठं काय करता येते आपल्याला. तर विचारपूस चालू आहे, बघू कुठं करता येते आपल्याला पार्किंग. तर तुम्हाला दाखवतो जेवढं मला दाखवता येईल. मला वाटते कदाचित आपण दर्शन घेताना मला शूट करता यायचं नाही. बघू मला करता आलं तर मी दाखवतो, काही विषय नाही. तर भावांनो आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत आणि जे समोरचं मंदिर आहे ते आहे स्वामीनारायणचं मंदिर. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला महालक्ष्मीसाठी एंट्री करायची आहे. म्हणजे हे जे रोड दिसतोय तुम्हाला, इथून आपल्याला एंट्री करायची आहे. हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथं पण दर्शन घेऊ शकता. तर सध्या तरी आपण महालक्ष्मीला चाललो आहे, तर चला. तर भावांनो आता आपण एंट्रीवाल्या रूटवरती वॉक करतो आहे आणि आता आपण थोड्या वेळातच पोचू. म्हणजे स्वामीनारायणचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एंट्री करणारा रस्ता आहे. तर तिकडून तुम्हाला चालत चालत यायचं आहे. आणि आता सर्व भक्त वगैरे चाललेले आहेत. काही काही परत जातात आहे, काही काही आपल्यासारखे दर्शन घ्यायला चाललेत. तर चला मंडळी, लवकरच आपण पोचू. तर इथं एक मंदिर आहे. तर भावांनो इथं भरपूर सारे नाश्त्याचे असे स्टॉल वगैरे आहेत. स्टॉल म्हणण्यापेक्षा हॉटेल्स वगैरे आहेत. जर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल, तुम्ही लांबून प्रवास करून आला असाल, तर तुम्ही इथं मस्त नाश्ता वगैरे करू शकता. इथं पूर्णपैकी सोय आहे. तर इथं भरपूर सारे देवाचे हार आहेत, जे ताट वगैरे असतात देवाचे ते सगळं आहे. आणि जे गोष्टी देवाला चढवायला जी सामग्री असते सर्व काही तुम्हाला इथं भेटणार आहे. जर तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही इथून विकत घेऊ शकता. तर भावांनो आता चप्पल वगैरे काढलेली आहे आणि आता ताट वगैरे पण घेतलेले आहे. ताट नाही, तो ट्रे असतो, त्याच्यामध्ये सगळं हार वगैरे सगळं असतं जे देवाला आपण चढवतो, ते सगळं असतं. तर ते आपण घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. तर बघू शकता श्री महालक्ष्मी मंदिर समोरच आहे. तर चला. तर मंडळी घ्या पाया पडून, कारण आत्ता आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये आणि आत्ता देवींचं दर्शन घेत आहे. या मंदिरामध्ये 3 देवी आहेत, मा सरस्वती, मा काली आणि महालक्ष्मी. तर तिघांचं दर्शन आपण घेतलेलं आहे, देवीचं दर्शन घेतलेलं आहे. खरंच खूप सकारात्मक ऊर्जा आहे. तर तुम्ही पण इथे नक्की या, कारण लोक खूप लांबून लांबून इथे येतात. तर पहा भावांनो आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. तर भावांनो आता दर्शन वगैरे आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि मम्मी वगैरे थोडा प्रसाद वगैरे घेतात आहे. तर आम्ही दर्शनाच्या मामल्यामध्ये सगळ्यात जास्त नशीबवान होतो, कारण जसंच आम्ही मंदिरामध्ये गेलो तसंच आम्हाला आरती करायला मिळाली. कारण आरती चालू झाली होती. जसं आम्ही एंटर झालो मंदिरामध्ये तसंच आरती सुरू झाली आणि तब्बल अर्धा पाऊण तास आम्ही मस्त भजन केलं, आरती केली. म्हणजे खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटली आणि आजचा अनुभव एकदम मस्त होता. खरंच आत्ता पण खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे आणि जास्त मंदिरात काही शूट करता आलं नाही. जेवढं करता आलं मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलंच असेल. तर चला भावांनो, आजच्या या व्लॉगसाठी एवढंच. आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर बाय. महालक्ष्मी दर्शनानंतर आम्ही स्वामीनारायणचं दर्शन घेतलं.